डास आणि बाई याच्यामध्ये एक महत्वाचं साम्य आहे. दोघेही जाम चावतात. तर असं एक मच्छर मारणारा माणूस होता इथे येणार आहे. बघूया तो किती मच्छर मारतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात माधवी जुळेकर आणि प्रियदर्शन जाधव. डेंग्यू डासांना मारायला आता गुरुवाला आला. डेंग्यू डासांना मारायला आता गुरुवाला आला. गुरुवाला आला. चला पाहून गोंधळ काय झाला. गुरुवाला आला. चला पाहून गोंधळ काय झाला. हो. आईला धूर निघाला सगळा. अहो बोरिवलीमध्ये युद्ध सुरू झालंय. सैनिक आहे दाराशी. तुम्ही लवकर परत या, लवकर परत या. अहो सैनिक नौदलातला जो विमान उडवतो ना तो आर्मी म्हणतात त्याला, तोच तो. तुम्ही लवकर या. हे बघा, पैशाची काळजी करू नका. बसले या, बाई पण या. बाई मी धुरवाला आहे. धूरवा हा? धूरवा. अहो. मला सिगरेटचा धूर चालत नाही. अहो कशी ओढणार ही? हे पेटवायला काय लागेल इथं? आणि ओढणार कशी? अशी ओढणार का ती? मी सिगरेट ओढत नाही तरीही माझा धूर निघतो. अय्या म्हणजे जादूगर. जादूगर आया मेरे घर के द्वारे. जादूगर आया मेरे घर के द्वारे. जादूगर आया बाई मेरे. हे मरण्यात घालून तुमच्या मी. एक तर आपली पाईपलाईन तरी साफ होईल, नाही तर आवाज तरी बंद होईल. अरे काय बाई आहे का रजा मुराद? अहो बाई मी महानगरपालिकेतून आलोय. हे बघा मी खूप डेली सोप बघते. मला पालिकावाल्यांची नाही मालिकावाल्यांची क्रेज आहे. प्लीज गेट आउट. बाई ओ बाई मी तुम्हाला कोर्टात खेचणार आहे. तुम्ही कोर्टात हे करता? बायकांना खेचता? न्याय देवता अंधळी आहे. न्याय देवता तू पट्टी का डोक्यावरती? आणि आम्ही बायकांनी कुणाकडे न्याय मागायचा? बाई की नाही? बाई कोर्टात खेचणार आहे म्हणजे पाय धरून फरफटत नाही आणणार आहे तुम्हाला. कोर्टात खेचणार आहे म्हणजे तुमच्यावर कोर्टाची केस चालणार आहे. आमच्यावर? हो अगं बाई जोशांनी घरात कोट टाकलं. सांगितलं नाही. बरोबर आहे. स्वतःमध्ये बाई बाई जोशा आहे. बाई वकीलसमोर काय आहे? तुमच्यावर कोर्टाची केस चालणार आहे म्हणजे तुमच्यावर कोर्टाची केस नाही चालणार आहे. तुमच्यावर कोर्टाची केस चालणार आहे म्हणजे तुमच्यावर कोर्टाची केस चालणार आहे. कसंही बोललं तरी तेच होतं. हे बघा तुम्हाला कोर्टात यावं लागेल. नाही पण मी काय केलंय? काय काय केलंय? तुम्ही मला विचारता तुम्ही मला विचारता. दांडियाला या. काय दांडिया करताय? किती डास आहेत तुमच्या घरात म्हणून कोर्टात केस करणार आहे. एक मिनिट. माझ्या घरात डास आहेत. अतिरेकी नाहीये. मग? कारवाई कसली करताय? हे बघा जाऊन मेंदूवर उपचार करा जा. हे बघा बाई असा दिवसभर घरात अपमान होतो म्हणून मी दिवसा ढवळ्या नोकरीवरच जातो. सुट्टीच्या दिवशी पण कामावरच जातो. सारखी त्याची आठवण करून देऊ हो, नका. असू दे हो. बायकोकडनं होतं ना. मुलांकडे बघून घरात राहायचं. हे, मुलं नाही आहे तुम्हाला. इश्श, बाहेर राहिल्यावर कशी होतील मुलं? बाई हे मी उलट्या बाजूने पण वापरू शकतो. हे लक्षात ठेवा तुम्ही. कोण आहे मी? कोण आहे मी? तुमचं तुम्ही बघा ना. अहो मी विचारतोय तुम्हाला. कोण आहे मी? कोण आहात? अहो मी डास निर्मूलनवाला आहे. मागं आम्ही मोहीम राबवली होती. डेंग्यूचे ढास आहेत. डेंग्यूचे ढास आहेत. काळजी घ्या काळजी घ्या. काळजी घेतली का तुम्ही? तुमच्या घरात डेंग्यूचे ढास आढळले. 420 लोकांवर केसी टाकणार आहे आम्ही आणि त्यापैकी तुम्ही एक आहात. एक मिनिट. मी 420 पैकी असू शकत नाही. कारण माझा नवरा मला नेहमी म्हणतो की तू लाखात एक आहेस. तुमचा नवरा बरोबर म्हणतो. लाखात एकचा अर्थ नीट लक्षात घ्या तुम्ही. हा याला काय अर्थ आहे? असं काय करताय? तुमच्या घरात डेंग्यूचे ढास आहेत या भांड्यात. अरे असू दे. हा अन्याय आहे. अन्याय म्हणजे काय? आढळले डेंग्यूचे ढास. अरे आढळणारच. हा काय हे काय अभयारण्य आहे का? माळढोक पक्षी आढळायला?
मारडो कुठला बाई शिव्या द्यायचं का मी शिवी नाही दिली बाई तुम्ही शिव्या देताय आम्ही हे बघ. गव्हर्नमेंट सर्वंट आहे अजिबात वाकडे तिकडे ऐकून घेणार नाही आम्ही लोकांना सांगत असतो डेंग्यूचे डास आहेत काळजी घ्या तुमच्यासारखे लोक काळजी घेत नाहीत तुम्ही शिव्या देताय कुठे शिवी दिली मी अहो तुमच्यासारखे लोक असे डेंग्यूचे डास पाळतात ना त्यामुळे रोगराई पसरते सगळीकडे अरे मग तुमची काय अपेक्षा आहे हा काय अपेक्षा आहे तुम्हाला डासाने अफवा पसरवायला पाहिजे कसा युक्तिवाद करायचा मला काही कळतच नाही हॅलो साहेब मी काय म्हणतो आज डास मारण्याऐवजी एखादी बाई मारली तर चालेल का? काय मी तुम्हाला एवढंच सांगतोय तुम्ही तिकडे चला कोर्टात तुम्हाला यावंच लागल नाही मी नाही येणार मी काय केलाय अहो असं काय करता बाई डेंग्यूचे डास पाळले ते इकडे अंडी घालतात अरे तुम्हाला मुलं नाहीत मग तुम्ही कशाला डासांवर जळता अहो ते पाण्यातल्या पाण्यात काय करायचं ते मी काय इमू आहे का अंडी घालायला कोण आहे मी बाई ते अंडी घालतात त्यामुळे सगळीकडे डास पसरतात हो असं काय करतात डास पसरतात रोगराई पसरते त्यामुळे माणसं मरतात मरू देत तुम्ही काय डासांची संख्या कमी करायला आलाय तुम्ही अहो. हे बघा मी डास बचाव आंदोलनाची कार्य करतेय मी अजिबात डासांना मरू देणार नाही मरू देणार मी नाही मरू देणार अगं वाशीची राणी का वाचवणार आहेस तू डास मग तुम्ही कशाला वाघांना वाचवता का वाचवता वाघांना का वाचवायचं हे मागच्या पर्वातच मी सांगून झालेलं आहे तुम्हाला काय माहित नाही मी डेंगू बद्दल बोलतोय माणसं मरतात बाई याने मग काय वाघांनी माणसं मरत नाहीत अहो तो शिकार करतो पोट भरण्यासाठी मग डास सुद्धा शिकार करतो पोट भरण्यासाठी तो चावतो मी काही काय बोलतो तो मुका प्राणी आहे हो? मग डासांचा हे घोंगावणं काय तुम्हाला बोली भाषा वाटली अहो बाई का तुम्ही एवढं डासाचं समर्थन करताय हो कारण लोक कोंबड्या पाळतात इमू पाळतात तसे मी डास पाळते तुम्ही डास पाळता येस मी डास अहो, पाळते डोक्यावर पडलाय शुद्धीत आहात का तुम्ही एक मिनिट मी पूर्णपणे शुद्धीत आहे हे बघा या बाकीच्या लोकांनी ना जागा व्हायची वेळ आली आहे अरे डम्पिंग ग्राउंडवर त्या खाड्यांवर वाटेल तशी घरं काय बांधताय म्हणून मी डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास करणार आहे आणि त्यांच्या नेटिव्ह प्लेसवर त्यांना नेऊन सोडणार आहे म्हणजे डासांच्या भीतीने का होईना पण ही लोक त्या जागांवर अतिक्रमण करणार नाही अहो बाई पण हे डेंजरस आहे हे घातक आहे नाही नाही अहो, नाही नाही कुठं काय? काकांच्या डोक्यांवर खेळायचं नाही हे बघ, 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 खाली जा. काकांनी आज आंघोळ केली खाली खाली लाईनीत बसा लाईनीत बाई. म्हणा शुभं करोती अकल्याणम आणि आरोग्यम धनसंपदा म्हणा बाई मी हार मानतो तुमच्या पडं हार मानतो वाघ मेले पाहिजेत माणसं मेली पाहिजेत पण डास टिकले पाहिजे महानगरपालिकेची स्लोगन बदलणार आहे मी नाही टिकले डास तर होईल जगाचा रास जय हिंद स्वप्नील सर खूप मजा आली तुमच्या दोघांची एनर्जी खूप सुपर्ब आहे आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री ऍब्सोल्युटली ब्रिलियंट आहे आणि असं वाटतं की अनेक वर्ष हे परफॉर्मन्सेस बघतोय इतके ते आपलेसे वाटतायत राईट फ्रॉम द वर्ल्ड गो काही T20ची मॅच आहे आणि ह्याच्यात पहिल्या बॉलपासून मारणं अपेक्षित आहे आणि तुम्ही तसं करताय दोघे खूप मजा येते माधवी तुझी एनर्जी ब्रिलियंट आहे आणि तुझ्या डोळ्यात एक वेडसरपणाची झाक आहे जी तुझ्या परफॉर्मन्सेस मध्ये उफाळून बाहेर येते आणि आय थिंक दॅट वर्क्स फॉर युअर रोल्स आणि हे मी ऍज अ कॉम्प्लिमेंट म्हणून सांगतोय आणि तू कॉम्प्लिमेंट म्हणूनच ते ऍक्सेप्ट कर ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ अश्विन मॅम प्रियदर्शन मला खूपदा भीती वाटत असते तुम्ही असे जे पडता वगैरे मला खूप भीती वाटते पण मी तुमचे आधीचे सुद्धा लास्ट सीझनला सुद्धा बघितलं आहे तुम्ही खूप स्विफ्टली आणि फ्लुएंटली करता ते जे काय करता आणि ते तुम्हाला ते सूट होतं खूप छान लिहिला गेला होता ऍक्ट थँक्यू सो मच बघूयात मला किती टोल वसुली करताय तुम्ही किती गुण मिळत आहेत बघूयात स्वप्नील सर किती टोल 9.5 19 गुण मिळाले जोरदार टाळ्या आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी प्लीज